समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। समान वेतन व कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे। 19 ऑगस्टपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर कर्मचारी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र 7 दिवस उलटूनही शासनाने दखल न घेतल्याने आज हरतालिका पूजनाच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवला। आंदोलनस्थळी हरतालिका पूजन करून सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करण्यात आली। या आंदोलनात जिल्हाभरातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रीती पवार आरोग्य सेविका यांनी सांगितले की आमच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी गणपती हरितालिकेचे पूजन होत आहे। सर्वच महाराष्ट्रातील सर्व लोक हे पूजा करत आहे। पण आम्ही आज ह्या पेंडॉलमध्ये सर्व अधिकारी एकीकरण समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी जमलेलो आहोत। आज आम्ही ह्या पेंडॉलमध्ये सर्वांनी हरितालिकेच्या मातेचे पूजन केलेले आहे। सर्व आमच्या मैत्रिणींनी आणि भगिनींनी आम्ही त्या निमित्ताने सरकारला आणि मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री साहेबांना हे सांगत आहे की आमचे जे 2024 मध्ये जो GR काढलेला आहे त्या GRची पूर्तता करावी। 10 वर्ष झालेले संपूर्ण ज्या आमचे सहकारी मंडळी आहेत त्यांना प्रशासनामध्ये घ्यावं आणि जे बदली धोरण आहे आणि संपूर्ण ज्या आमच्या समान काम समान वेतन आणि संपूर्ण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ह्या आम्ही ह्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना सांगू इच्छित आहोत।